काय असेल ते आम्ही फक्त अजून तरी आमच्यासाठी काय आम्ही केलं नाही. जे काय असेल ते सगळं गायींनाच केलं आहे. मुक्त गोटा मारून घेतला. नमस्कार सर्वांना. तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तर चला तर खरंच म्हणजे आज पावसाचं वातावरण झालंय बघा. कसलं भारी वाटतं. थांबा तुम्हाला दाखवलं इकडं. लय भारी वाटतंय म्हणजे असली भारी फिलिंग येते ना असं आभाळ आल्यावरती. पण पाऊस पडल्यावरती काय मग सारा चिखल होतोय. आणि मग ते कसं तरी वाटतंय चिखल झाल्यावरती. हिरवी हिरवी गार झाड म्हणजे कसलं भारी वाटतंय. काय करते का तिकडं पायपणी बघा बघा. इकडं फुलांची झाडं वगैरे लावलेत. ही पण झाडं आम्ही म्हणजे राहायला आलो होतो त्यावेळेसच लावली होती. ही नारळाची झाडं आणि तिकडच्या झाडाला नारळ लागलेत. पाण्याचं नारळ आहे बहुतेक. तर बघा तर एवढी सगळी नारळ आहेत. आणि काय होतंय म्हणजे एवढी सारी 4 ते 5 नारळ याच्यासोबत लावलेली आहे तिकडची. पण काय ना अजून एकाही नारळ लागलेलं नव्हतं. फक्त या एकाच नारळाच्या झाडाला लागले. हे काही छोटं आहे. हे नंतर लावलेलं आहे आम्ही. त्याच्यानंतर तिकडं आहे पलीकडे. आणि हे असा 4 घास लावला आहे आम्ही शेळ्यांसाठी. तिकडे दिसत असेल तुम्हाला. तिकडं असा 4 घास लावून घेतलाय पूर्णपणे. आणि 2 मिनिटात ऊन येतंय, 2 मिनिटात आभाळ येतंय, 2 मिनिटात पाऊस येतोय. बघा तर मी तुम्हाला दाखवत चला. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं बंकरविषयी थोडी माहिती देते. केलं तर इथं बॅगा ठेव. ही बॅगा दिसतात ना, ह्या बॅगेच्या जागी खड्डा पडला होता. आम्ही मुरगास करण्यासाठी. आणि ते काय झालं, पावसाळ्याच्या दिवसात गेल्या वर्षी एवढा पाऊस पडल्यावर पाणी सारं त्या खड्ड्यातच गेलं. मग आम्हाला पाणी काढायला लागायचं बादलीनं. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला मुरगास भरायला लागायचा. मग त्यासाठी आम्ही काय केलं तर जाळी मारून घेतली. तर हा दुसरा कप्पा आहे. दुसरा पण संपत आलाय. एक कप्पा राहिला आहे ह्या बंकरमधला. आणि तर मुरगास करताना आमचा 3-4 दिवस असा ट्रॅक्टर चालतो मुरगास करायला. आणि खरंच वर म्हणजे असं डोंगरावर चढवल्यासारखं ट्रॅक्टर चढवून तर मुरगास असा खाली दाबला जातो म्हणजे जास्त बसतो. आणि दुसरा कप्पा तर हा बघा इकडं दुसरा कप्पा बघा तुम्हाला दिसत असेल ह्याची लांबी रुंदी. तर हा अर्धाच झाला होता. म्हणजे त्यावेळेस मकवान नव्हते एवढे कोणाची म्हणजे मुरगास करण्यासाठी. आम्ही मकवानच करत होतो पहिलं. मग सारखं मकवान करून काय झालं, मकवान नीट व्यवस्थित येत नव्हती. मग लहान राहायची छोटी. मग बंद केला आम्ही. मग म्हटलं सगळा ऊस लावून टाकला. आणि आता रानातून दुसऱ्याच्या रानातून म्हणजे मकवान असल्या की त्यांची मका हे घेतो आणि मग असा मुरगास करून टाकतो. आणि तुम्हाला दाखवते मी इकडं पाठीमागं ऊन पडलंय. आणि का म्हणजे काही उन्हाला बसलेत, काही इकडं अशा बसलेत, काही तिकडं पत्रा शेड मारलाय ना, त्यांना ऊन लागते म्हणून पत्रा मारलाय तेवढाच. आणि तर बघा तिकडं पण अशा बसलेत. हे बघा दिसत असेल तुम्हाला. काय करते तर आतमध्ये घेतलं ना, आत वैरण टाकून ठेवलेली असते. आणि मग ती काय करते तर खाऊन टाकते तर वैरण. मग त्याच्यासाठी आम्ही आत घेत नाही. आणि चिखल पण जास्त करतात त्याच्यामुळे मग सोडून देतो. धारा झाल्या की मग सोडून देतो. तुम्हाला सांगते मी म्हणजे आता आम्ही बंकर बांधलेत. पण याच्या आधी 3 खड्डे आम्ही केले होते. असं म्हणजे खड्डा पडला होता आणि त्याच्यामध्ये मग असं मुरगास करायचा मी. म्हणजे जवळजवळ नव्हता. एक ह्या साईडला होता, एक नंतर म्हणजे असं रानात होता. म्हणजे पलीकडं ही जाळी आता मारली आम्ही मुक्त गोटा. त्याच्या अगोदर त्या जागेला होता मुक्त गोटा, सॉरी आपलं मुरगासाचा खड्डा. आणि एक होता तो रानात होता. म्हणजे काय होतं काय पाऊस पडला ना चिखलात म्हणजे असं आणायला त्रास व्हायला लागला. परत काढायला म्हणजे ते मुरगासाच्या पेशव्या घेऊन चालायचं म्हटलं की त्यात वजन जास्त असतं. मग ते चिखलात घुसून बसायचं. मग चालता येत नाही फास्ट. मग ही अशी जाळी करून घेतली. नुकसान होतं हो भरपूर मुरगासाला. म्हणजे पावसाळ्यात बाकीचं काय नाही, पण पावसाळ्यात लय हाल होतात. मग त्यासाठी आम्ही अशी जाळी मारून घेतली. खर्च म्हणजे 1 लाखभर रुपये आला त्याला खर्च. मग जे काय असेल ते आम्ही फक्त अजून तरी आमच्यासाठी काय आम्ही केलं नाही. जे काय असेल ते सगळं गायींनाच केलं आहे. मुक्त गोटा मारून घेतला. नंतर म्हणजे असं जाळी मारून घेतली. शेळ्यांना जाळी मारली. कोंबड्यांसाठी केलं. म्हणजे अजून स्वतःसाठी असं काही केलेलंच नाही. घर बांधायला चालू आहे पण ते थांबवलं आहे आता.
तर बघूयात कधी होतं घर बांधून आपलं. जसं पैसे येतील तसं म्हणजे काम चालूच आहे. आणि ते पेंड वगैरे मध्ये दुधाला दर नव्हता त्यावेळेस पण भरपूर तोटा झाला. तेच तोटा अजूनपर्यंत म्हणजे आम्ही भरून काढतोय. काय करायचं. आणि कसं आहे, सुरुवातीला म्हणजे कुठलाही व्यवसाय असो, कोणतंही काम असो, काही असो, सुरुवातीला आपल्याला वाटतं यार आपल्याला काय परवडत नाही, उगाच केला पण हे असं करायला नाही. पण कसं आहे माहिती आहे का, शून्यातूनच माणूस वर येतो. मग आमच्याकडे पण एक गायपासून आम्ही एवढा मोठा गोटा वाढवलेला आहे. एवढ्या साऱ्या गायी आहेत आमच्या. तर शेती पण करायचो आम्ही, पण शेतीला म्हणजे आलेल्या इकडं आमच्याकडं म्हणजे असं भांडवल काहीच नव्हतं. तुम्हाला एक गायला पैसे नव्हते एक गाय घ्यायला. त्यावेळेस 25,000ला आम्ही गाय घेतली होती. कमीत कमी 7-8 वर्ष झाले असतील. बघा ना किती हळूहळू म्हणजे सुधारणा झाली. आम्ही पहिलं 7-8 एक गाय म्हणत 8-9 गायी केल्या. आणि त्याच्यानंतर म्हणजे आम्हाला धारा काढायला मशीन नव्हती. आम्ही लेकरं असायची. नंतर मग हातानं सकाळ संध्याकाळ त्यांना सोडायचं, बांधायचं, त्यांना पेंड टाकायची, त्यांच्या धारा काढायच्या हाताने. वेळ जायचा, टाईम जास्त जायचा ना ह्याच्यातच. मग आम्ही असं करत करत हळूहळू सगळं वाढवल्यावरती मशीन घेतली. एक मशीन घेतली. त्याच्यानंतर वाढवत 2 बकेट घेतले, 3 घेतल्यानंतर लाईट जायला लागली. मग लाईट गेल्यावरती धारा काढायला अपदा व्हायला लागली. म्हणून आम्ही नंतर इंजन घेतलं. नंतर असा कोबा करून घेतला. ही अशी दावण वगैरे बनवून घेतली. म्हणजे असंच पूर्णपणे ही तर केल्याशिवाय होतं आहे का, त्याला पण भरपूर म्हणजे अशी गुंतवणूक केलेली आहे पैशाची. म्हणून राहिलं आमचं घर, बाकी काय नाही. नाहीतर झालं असतं आतापर्यंत आमचं घरसुद्धा. पण असं त्या घर काय कधीही बांधता येईल, पण हळूहळू सुरुवात तर केली आहे. बघूयात काय होतं काय नाही आता. आणि कसा वाटला मग आजचा व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला काय वाटलं काय नाही तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. तर बघा आमच्या इकडं तिकडं साऱ्या पेंडीची पोती ठिकीच पडलेत. असंच असते शेतकरी लोकांचं. जाऊ द्या, असं द्या.